नमस्कार मित्र, मी ॲडव्होकेट गौरव बोटे तुमचं ॲडव्होकेट गौरव बोटे या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. तर आजचा विषय मी असा घेऊन आलो आहे कारण की प्रत्येक वेळेस पक्षकार बरेच असे पक्षकार असतात, ते म्हणतात मला दुसरं लग्न करायचं किंवा मला दुसरं बायको काय व्यवस्थित मला सांभाळत नाही तर मी दुसरं लग्न करू शकतो का, किंवा एखाद्या दुसऱ्या महिलेसंग प्रेम होतं तर त्या संग लग्न करू शकतो का, ते कायदेशीर आहे का. तर हिंदू विवाह कायद्याप्रमाणे ते कायदेशीर नाही. जर तुम्ही लग्न केलं तर तुमच्या विरुद्ध 494 जुना त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळं जर लग्न करायचं असेल तर पहिलं तुम्हाला डायव्होर्स एक तर म्युच्युअली करा, कसेही करा, पहिलं डायव्होर्स घेणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्ही दुसरं लग्न करू शकता. आणि त्याच्यात जर तुमचं लग्न झालेलं आहे, तुमची पत्नी मयत असेल आणि समोरची जी व्यक्ती आहे तिचं लग्न झालं नसेल तर तुम्ही लग्न करू शकता, किंवा त्या समोरची जी महिला आहे तिचा पती मयत असेल आणि तुमची फारकत झाली असेल तर तुम्ही लग्न तिच्यासोबत करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ती व्यक्तीचा दुसरं लग्न करायचं असेल तर आपलं लग्न झालेलं असेल आणि तर समोरच्या व्यक्तीचे कागदपत्र पाहून घेतले पाहिजे की तिचा डायव्होर्स झालेला आहे का, किंवा ज्या मुलासोबत आपल्याला लग्न करायचं आहे त्याचं पहिलं लग्न झालेलं असेल तर तो डायव्होर्स फारकत मराठी भाषेत फारकत झालेली आहे का ती तपासावे. नाहीतर तुमच्या विरुद्धसुद्धा कोर्टात गुन्हा दाखल होऊ शकतो. परिणामी तुम्हाला कोर्टाची हेलपाटे जामीन द्यावा लागू शकतो. त्यामुळे कागदपत्रे तपासा. दुसरा विवाह जर दोघांचा विवाह झाला असेल आणि फारकत झाली नसेल तर केलेला दुसरा विवाह हा बेकायदेशीर आहे आणि त्यामुळं भविष्यातसुद्धा त्याच्या दुसऱ्या विवाहातून झालेली जी मुलं आहेत त्यांना वडिलोपार्जित त्या हिश्श्यात वडिलोपार्जित जी जमीन येईल ती त्याच्यात हिस्सा भेटत नाही. त्यासाठी तुम्हाला कायदेशीरच लग्न केलं गरजेचं राहील. तर या अशा नवीन माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि अजून काही नवीन विषय असतील का तुम्हाला शंका असेल तर आपण मोफत कायदेशीर मार्गदर्शनासाठी बी लाईव्ह पण मी येईल. तर तुम्ही मला सांगा कोणकोणते विषय तुम्हाला पाहिजे, त्या विषयावर आपण चर्चा करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.